की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील, म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे. कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला. आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहेत. ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत. पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे. आम्ही कोणतीही सक्ती ही स्वीकारणार नाही, कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही. कारण बाकीचं सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात, आम्हाला नको म्हणजे नको. आमचं सादरीकरण एकच आहे. कारण हिंदी जबरदस्तीने शिकलं नाही याचा अर्थ हिंदी कोणाला येत नाही याच्यातला भाग नाही आहे. हिंदी सगळ्यांना येत असतं. मध्ये तर ते RSSचे भैया जोशी ते येऊन तिकडे मुक्ताफळं उधळून गेले होते की मुंबईची घाटकोपरची भाषा गुजराती आहे. म्हणजे मग तुम्ही असे सगळीकडे त्या त्या भाषा जबरदस्ती करणार का? तर हे आम्ही काय चालू देणार नाही. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश हा संघराज्य पद्धतीचा आहे. आपल्या देशाची जी काय वाटणी झालेली, वाटणी म्हणजे मांडणी, वाटणीपेक्षा मांडणी, ही भाषावार प्रांतरचना झालेली आहे. प्रत्येक भाषेनुसार तिला तिचा प्रांत मिळालेला आहे. त्या भाषेला प्रांत मिळाल्यानंतर त्या प्रांताला राजधानी, मुख्यमंत्री हे सगळं मिळालेलं आहे. मी मुख्यमंत्री असताना मला नाईलाजाने मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला लागली होती. कारण मराठी भाषाच हळूहळू ही लोक अतिक्रमण करून, म्हणजे आमच्यावरती अतिक्रमण असं तर झालंच, पण भाषेवरती पण हे अतिक्रमण करायला लागले. मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं. म्हणून मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही सक्तीची केली. म्हणजेच काय की दुकानाच्या पाट्यासुद्धा मराठीत पाहिजे, मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे. आता त्याहीबद्दल काही लोक कोर्टात गेले होते. ते कोण होते, काय होते, कोणाच्या पाठीराखे होते हे आता उघड झालेलं आहे. पण मराठी भाषा जी मी सक्तीची केली होती तिचं पुढे यांनी काय केलं, त्याच्याबद्दल या सरकारने काय पावलं टाकली हे कुठे माझ्या तरी काय वाचण्यात आलेलं नाही आहे. मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं, वाटचाल चालणारं मराठी रंगभूमीचं दालन हे मी त्या तिकडे चौपाटीवरती बिर्ला केंद्र जे आहे तिकडे करायचं ठरवलं होतं. आराखडा मंजूर झाला, गो हेड दिला. पण तेही या मराठी द्वेष्टी आणि महाराष्ट्रद्रोही सरकारने हाणून पाडलं. तिकडे सुद्धा ती जागा आता बिल्डरच्या घशात घालत आहेत. आता यांचे सगळे लाडके बिल्डर त्यांच्या घशामध्ये